आपलं 5वं प्रेझेंटेशन घेऊन येत आहेत टीम सन्मती कॉम्पोनंट्स कोल्हापूर. जोरदार टाळ्या टीम सन्मती कॉम्पोनंटसाठी. सन्मती कंपोनेंट प्रायव्हेट लिमिटेड, लक्ष्मी इंडस्ट्रियल हातकणंगले येथे आहे. आम्ही ऑटोमोटिव्ह, नॉन ऑटोमोटिव्ह, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये प्रिसाईज मशीन कॉम्पोनंट पुरवठ्याचे काम करतो. आमची कंपनी 10,000 स्क्वेअर फूट एरियामध्ये असून 80पेक्षा जास्त मॅनपॉवरने आम्ही सध्या कार्यरत आहोत. आम्ही IITF सर्टिफाईड आहोत व हे आमचे कॉम्पोनंट्स. आम्ही 10x ग्रोथचा प्लॅन कसा केलेला आहे व तो पूर्ण कसा करणार आहोत याबद्दल आता आपण पुढे पाहू. ऋषी, तुला काल सांगितलं लक्षात आहे ना? त्या पद्धतीने चालू कर, म्हणजे तुझं पण ते हे होईल. कळलं ना तुला? पेढे आवाज सरांना मला काय झालं अरे काय? विशाल, आज सकाळ सकाळी पेढे. नवीन गाडी लॉटरी लागली काय? असं दे खा. लागत नाही आवाज. होय, चल मग जाऊया कुठं निवांत 3-4 दिवस फिरायला. अरे फिरतोच कुठं? गेल्या वेळी 5 तर अचीव केलेला आहे. आता टेनिससाठीचा प्लॅन आलेला आहे. टेनिससाठी काम केलं पाहिजे. चल काहीतरी कामाचं बघू. होय होय, मला पण मार्केटिंग डिपार्टमेंटकडनं 40 पार्ट डेव्हलपमेंटचा प्लॅन आला आहे आणि ते 40 पार्ट डेव्हलप झाले तरच आपण टेनिसकडे वाटचाल करू शकणार आहोत. आणि टेनिक्स म्हणजे पुढच्या वर्षी माझी नवीन गाडी. चल मग तुझ्या गाडीसाठी एकत्रच काम करू. चल चल. त्या दोघांचं मगापासून 10x काय चालू होतं म्हणायची आहे? अरे ऋषी, तुला 10x बद्दल काय माहिती आहे का रे? मला काय मी त्या कंपनीमध्ये जॉईन होऊन फक्त 2 महिने झाले आणि मी त्या कंपनीचं मार्केटमध्ये चांगलं नाव आहे हेच ऐकून जॉईन झालोय बघ. अरे हो, मी पण आधीची कंपनी त्यामध्ये सोडून इथं आलो आहे. परवा माझं लग्न ठरलं, या कंपनीचं नाव सांगितलं तर पटकन लग्न ठरलंय बघ. बघावा आता. अरे थांब, तिकडून HR साहेब येत आहेत, त्यांनाच विचारू आपण 10x बद्दल. सर, आम्ही दोघं मग कंपनी जॉईन करून आम्हाला 2 महिने झालं. आल्यानंतर आम्ही आमच्या कामाची माहिती पण घेतली. पण आल्यापासून सारखं त्या 10x बद्दलच ऐकतोय. त्या 10x बद्दल तुम्हाला काय माहिती असली तर थोडीफार द्या की आम्हाला. 10x म्हणजे 10 पटीनं वाढ. कशामध्ये? असं नाही ना की 10 पट काम आणि पगार मागताना जरा थांब. हे असं काय नाही, असं काय नाही. आता आपण 10 पटीनं जोमानं काम करून टेनिस ग्रोथ करायचं आहे. आपल्या कोर टीमनं आता टेनिस प्लॅन केलेला आहे, टेनिस नवीन प्लॅन केलेला आहे. तर आपण आता असं करू, कोर टीमलाच विचारू. अमोल, या 2 नवीन एम्प्लॉईला जरा टेनिस बद्दल माहिती सांगतोस का? बोला, तुम्हाला काय माहिती हवे? तर या 10xचं कोड काय आहे? आणि ते सोडवणार कसे आपण? टेनिस ग्रोथमध्ये 10 पटीने वाढ. जसे की आपण 2020-21 मध्ये आपला सेलचे प्लॅन 5 कोटी केला व तो आपण 4 कोटी पण अचीव केला. तसेच 2023-24 मध्ये आपले सेलचे प्लॅन 20 कोटी आहे. तसेच 24-25 मध्ये 30 कोटी, 25-26 मध्ये 40 कोटी आणि 26-27 मध्ये 50 कोटी म्हणजे 10 पटीने वाढ आणि त्यात 30% होता. हा, आणि हे होणार कसं? आपल्याकडे कोण जादूगार आहे? जादू चढी फिरलं जादू झाली म्हणायला. अरे मित्रा, जादू चढ नसली तर जादूगारांनी दिलेले मंत्र आहेत. मंत्र? हो, TLC जादूगारांनी दिलेली 6 मंत्र आहेत की त्यापैकी स्ट्रॅटर्जी, सेल्स मार्केटिंग, HR, WCP, फायनान्स यांचा वापर करून आपण हे साध्य करू शकतो. सर, मग या मंत्रांची थोडीफार माहिती द्या की आम्हाला, जेणेकरून आपली ग्रोथ कशी होईल आम्हालाही कळेल. ओंकार, त्यातली स्ट्रॅटर्जीमध्ये आपण काही माइलस्टोन ठरवलेत. जसे की 2025पर्यंत 8 नवीन कस्टमर, टेनिस ग्रोथसाठी लागणारी नवीन टीम व आपल्या टीमचे कोर कॉम्पिटन्सी डेव्हलप करण्याचा प्लॅन. त्याचबरोबर WCPमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करून आपण वेस्ट इलिमिनेट करणार. तसेच आपली 10,000 स्क्वेअर फुटातली कंपनी आपण 80,000 स्क्वेअर फूट एरियामध्ये विस्तारित करण्याचा सुद्धा प्लॅन केलेला आहे. तसेच आपण सर 2 मिनटं, माझ्या मशीनची सायकल टायमिंग 5 मिनिटं आहे. मी माझ्या मशीनला एक पार्ट लोड करून येतो. तोपर्यंत तुम्ही ऋषीला माहिती द्या, त्याच्याकडनं मी माहिती समजावून घेतो. माझं नॉलेजही वाढेल आणि जेणेकरून माझ्या मशीनचे युटिलायझेशन होईल. आलो ठीक मी. आहे, ठीक आहे. बघा, अशी जर चांगली विचार करण्याची टीम जर असेल तर 10x ग्रोथ होणं काय अवघड आहे? ऋषी ऐक, आपण नवीन कस्टमरची आहे PV व त्यासाठी आपल्या CC याचाही अभ्यास केलेला आहे. तसेच नवीन व एक्झिस्टिंग कस्टमरसाठी PV मॅट्रिक्स करून त्याचाही अभ्यास केलेला आहे. तसेच न्यू बिझनेस ॲडिशन करण्यासाठी गोवाचाही प्लॅन केलेला आहे. गोवा? सर 1च मिनिटात आलो. हो. ओमकार, हे ओमकार, ऋषी बोल की. सरांनी गोव्याला जायचा प्लॅन केला वाटतं बघ. काय सांगलायस? बघ, या कंपनीमध्ये जॉईन झालेलाचा फायदा आपल्याला हा झाला. होय की रे? चल बघूया, चल. सर, या गोव्याच्या प्लॅन मध्ये माझं पण नाही ऍड करा की. आणि माझं सर, याचं पण घ्या काय? अरे गोवा म्हणजे हो गोवा नव्हे, गोवा म्हणजे गोल ऑब्जेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. पोपट झाला रे. सर, मग या गोल ऑब्जेक्टिव्हिटी आणि ऍक्टिव्हिटीज बद्दल थोडीफार माहिती द्या आता आम्हाला. आपल्याला काय करायचं आहे, कसे करणार, कधी करणार म्हणजेच गोल ऑब्जेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. आणि हे करायला आपली चांगली टीम लागेल. मी चांगल्या टीमसाठी काही प्लॅन केला आहे का आपण? हो, आहे ना केलेला. हे सर्व करायचं तर एक भक्कम टीम असणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपण 2025-26साठीचा फ्युचरिस्टिक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बनवून त्यासाठी लागणारी टीमसुद्धा फिक्स केलेली आहे व आपल्या टीमचे स्किल, नॉलेज, टॅलेंट हे वाढवण्यासाठी
हे आयडेंटिफाय करून त्यावर सुद्धा आपण काम चालू केलेले आहे. आणि आपण सध्या राबवत असलेल्या BHMC ॲक्टिव्हिटी जशा की बड्डे सेलिब्रेशन, ट्री प्लांटेशन, ब्लड डोनेशन, बेस्ट परफॉर्मन्स, बेस्ट कायझन अवॉर्ड, तसेच अनेक काही असलेल्या फेस्टिवल, या सगळ्या ॲक्टिव्हिटीचा फायदा आपल्याला असा झाला आहे की आपला अट्रिशन रेट 14वरून 4% व क्युटर सर्व्हे स्कोअर 66वरून 78% इतका वाढला आहे. आणि मग सांगा बरं, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला टेनिससाठी फायदा होणार का नाही? होणार की सर हे सगळं काय आलं, पण रोज 10 वाजता 10 मिनिटं गाणं लावून जे आपण साफसफाई करतो त्याचा काय फायदा होणार आपल्याला? अरे ओमकार ऋषी, आपण रोज स्वच्छता करतो, त्यामुळे तर आपले मशीन स्वच्छ राहून आपल्या मशीनची कंडिशन चांगली राहते व त्यामुळेच आपला कंडिशन चांगली राहतात व ब्रेकडाऊन कमी होऊन अबिलिटी वाढते. आपण आपल्या कंपनीमध्ये 5 झोनी केलेले आहेत व ऑडिट प्लॅन करून ऑडिटही घेतो आणि बेड झोनसाठी अवॉर्ड देतो. त्याचाच फायदा आपल्याला आपल्या कंपनी झिगझॅग लेआउट चेंज करून सिंगल पीस फ्लो करण्यासाठी झालेला आहे. आणि आपल्याकडे व्हिज्युअल फॅक्टरी असल्यामुळे प्रोसेस रिलेटेड माहिती व KRA KPIचे टेस्ट टार्गेट पण शॉपवर उपलब्ध झालेले आहेत. आणि RC कल्चर असल्यामुळे आपण टेक्निकल नॉन टेक्निकल RCवर सुद्धा काम करतो. त्यामुळेच आपले इनहाऊस रिजेक्शन कमी असून कस्टमर एंड रिजेक्शन PPM 0 आहे. त्याचाच फायदा आपल्याला 2021मध्ये 0 कस्टमर कंप्लेंट व 2023मध्ये बेस्ट सप्लाय अवॉर्ड कस्टमरकडून मिळालेला आहे. आणि WCP इम्प्लिमेंट असल्यामुळे 5 इयर्स कायझन, DSI, RC होत आलेले आहेत. तसेच आपण WCP मधील SMDA कन्सेप्टचा वापर करून 8 प्रकारच्या पार्टसाठी एकच कॉमन पिक्चर तयार केले. त्यामुळे प्रत्येक सेटिंग लावण्यासाठी लागणारा वेळ हा 8 तासावरून 1 तास इतका झाला व सेटिंग चेंज ओव्हर करणेही सोपे झाले. याचा फायदा असा झाला, लो व्हॅल्यूम पार्ट सुलभ सप्लाय करण्यास मदत झाली. तसेच प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंटमध्ये मास प्रोडक्शनच्या पार्टसाठी हायड्रोलिक पिक्चर इम्प्लिमेंट केले. त्यामध्ये क्लॅम्प डिक्लॅम्पचा टाईम सेव्ह होऊन सायकल टाईम 3 ते 4 मिनिटांनी कमी झाली व प्रोडक्टिव्हिटी 28 ते 30% वाढली. त्यामुळे इनहाऊस कॅपॅसिटी वाढण्यास मदत झाली. तसेच आपण प्रोडक्टप्रमाणे सेल करून वर्क बॅलेन्सिंग करून घेतले. त्याचासुद्धा फायदा आपल्याला प्रोडक्टिव्हिटी 30% वाढवायला झाल्या. त्याचप्रमाणे लीन कन्सेप्टवरचा अभ्यास करून आपण आपल्या टर्बाईन हाऊसिंग पार्टसाठी मशीन व पार्ट फिक्स केले व सिंगल पीस फ्लो मेंटेन केला. त्याचासुद्धा फायदा आपल्याला 30% प्रोडक्टिव्हिटी मटेरियल प्रोडक्टिव्हिटी वाढवायला झालेला आहे. आणि WCP कल्चरचा आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये फायदा झाला. जसं की आपला नेट प्रॉफिट मार्च 2023पर्यंत 1,36,00,000, तसेच व्हॅल्युएशन पर एम्प्लॉई 11,30,000, तसेच सेल पर एम्प्लॉई 19,31,000 इतका झाला आहे. आणि आपला WR रेशो 32वरून 28% इतका कमी झालेला आहे. आणि आपण मार्च 23पर्यंत 15 कोटीचा सेल अचीव केलेला आहे. तसेच आपण मार्च 2022पर्यंत 5,95,00,000 व मार्च 2023पर्यंत 9,45,00,000 इतकं व्हॅलिडेशन केलेलं आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन स्कोर 98% असल्यामुळे तुला सांगतो कस्टमर आनंदी आहेच. तर आपल्याला नवीन 40 पार्ट्स डेव्हलपमेंट्स मिळाले आहेत. तसेच WCP मधून आपण टोटल 5,753 DSI केलेले आहेत. त्यामध्ये प्रोडक्टिव्हमधून 1,10,00,000, क्वालिटीमधून 60,00,000 आणि 5 इयर्स करता असताना 25,00,000 सेव्हिंग झालेले आहे. आणि त्यामुळेच आपल्याकडं लास्ट 2 वर्षामध्ये 0 ॲक्सिडेंट आहे. म्हणजे या WCPचा उपयोग आपल्याला 10x ग्रोथसाठी होणारच की. हो हो होणार ना. जसे की आपल्याला नवीन 8 कस्टमरसाठी आपण 2025पर्यंत 80,000 स्क्वेअर फुटात एक्सपान्शन करणार. त्याचबरोबर 30% आपल्याकडे स्पेअर कपॅसिटी आहे, त्या ठिकाणी आपण 40 पार्ट डेव्हलप करणार. आणि क्वालिटी कल्चर असल्यामुळे आपले कस्टमर सॅटिस्फाईड आणि पीपल एंगेजमेंट तर आहेच. बघ ऋषी, या सर्व फायद्यांमुळे सरांचा चांगला पगार वाढ झालेला दिसतोय. होय म्हणून तर परवा त्यांनी गाडी घेतली. बरोबर. म्हणजे या वर्षी तुझं लग्न होणार आणि पुढच्या वर्षी माझे देखील होणार बघ. म्हणजे कंपनी बरोबर आपली आपली पण पण करत होणारच. होणारच. थँक्यू.